श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. मित्रांनो, थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे. तर मित्रांनो, अथर्वशीर्ष म्हणजे काय? तर स्थिर बुद्धी असलेलं मस्तक. स्थिर बुद्धी असलेलं मस्तक म्हणजेच अथर्वशीर्ष. अथर्वशीर्ष पठनाचे होणारे अद्भुत फायदे काय आहेत, असंख्य फायदे काय आहेत ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग, अथर्वशीर्षाचं नियमितपणे पठन केलं की बुद्धी आणि आपले मन स्थिर होते, आत्मविश्वास वाढू लागतो, नम्रता वाढते, मन एकाग्र होते, विघ्न दूर होतात, सकारात्मकता वाढू लागते. आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता दडून बसलेली आहे ती हळूहळू निघून जाण्यास मदत होते. जन्मकुंडलीमध्ये जर आपल्या काही राहू, केतू, शनीचा अशुभ प्रभाव असेल तर ते शांत होण्याससुद्धा मदत होते. तसेच सर्वांगीण उन्नती आपली होण्यास मदत होते. दुःखाचा अंत होऊ लागतो. शुभ गोष्टी घडायला लागतात. कुंडलीतील अशुभ ग्रह शांत होऊ लागतात. अथर्वशीर्षाच्या पठनाने विद्यार्थ्यांचे आपल्या अभ्यासात मन लागते. त्यांची अभ्यासाबद्दलची गोडी वाढते, एकाग्रता वाढते. सर्व प्रकारचे विघ्न अडचणी कमी होऊन आपली उन्नती होऊ लागते. व्यापारामध्ये, नोकरीमध्ये ज्या काही अडचणी येतात त्या कमी व्हायला लागतात आणि प्रगती होऊ लागते. आर्थिक समस्या कमी होऊ लागतात. आपले आचार विचार शुद्ध पवित्र होऊ लागतात. नित्यनियमाने पठन केल्याने सर्व मनोकामना हळूहळू पूर्तीस येऊ लागतात. एवढे यापेक्षाही आणखीन खूप काही फायदे आहेत. मला जेवढे माहिती आहेत आणि मी जेवढे काही सांगू शकेल ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नित्यनियमाने अथर्वशीर्षाचे पठन जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.